जालना मर्चंट बँक घोटाळा, फिर्यादीस निघाले आरोपी, महाव्यवस्थापक राजेंद्र टोकशा यांना अटक। जालना शहरातील प्रतिष्ठित जालना मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेत 23 कोटी 33 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात एक खळबळजनक वळण समोर आले आहे। ज्यांनी या प्रकरणी तक्रार दिली होती तेच बँकेचे महाव्यवस्थापक राजेंद्र भिकचंद टोकशा आता पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत। आर्थिक गुन्हे शाखेने टोकशा यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। बनावट कागदपत्रांच्या आधारे वेअरहाऊसच्या नावाखाली 177 बनावट खातेदार तयार करून बँकेची 23 कोटी 33 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवला होता। तपासादरम्यान पोलिसांनी मुख्य सूत्रधार रायचंद सखाराम कुरंगळ याच्यासह निलेश्वर भोसले, रामेश्वर जाधव, ज्ञानेश्वर जाधव आणि सुधाकर ठोंबरे यांना यापूर्वीच अटक केली होती। अटकेतील आरोपींची चौकशी आणि बँकेच्या शाखाधिकाऱ्यांकडे केलेल्या तपासणीत धक्कादायक तथ्य समोर आले। या संपूर्ण घोटाळ्याच्या कटात फिर्यादी तथा बँकेचे महाव्यवस्थापक राजेंद्र टोकशा यांचा सक्रिय सहभाग असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले। त्यावरून पोलिसांनी शुक्रवारी त्यांना बेड्या ठोकल्या। आर्थिक गुन्हे शाखेने मुख्य आरोपी रायचंद कुरंगळ आणि निलेश्वर भोसले यांच्यासह राजेंद्र टोकशा यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे। या चौकशीतून बँकेतील आणखी काही मोठे मासे गळाला लागण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाने, आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक सुरेश उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, पोलीस उपनिरीक्षक शैलेश म्हस्के आणि अंमलदार गोकुळसिंग कायटे, समाधान तेलंगरे, किरण चव्हाण यांच्यासह पथकाचा समावेश होता।